स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत खामगाव तालुक्याने राज्यासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे। तहसीलदार सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली 8 मे 2026 रोजी प्रशासकीय यंत्रणेने धडक मोहीम राबवत तालुक्यातील 15 गावांमध्ये एकाच दिवशी 100% स्वगणना सेल्फ इन्युमरेशन पूर्ण करण्याची गौरवशाली कामगिरी केली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीणकुमार देवरे यांच्या प्रेरणेतून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तहसीलदार सुनील पाटील यांनी स्वतः गावोगावी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला। जनगणना ही केवळ सरकारी नोंद नसून देशाच्या विकासाचा पाया आहे, हा विचार त्यांनी जनमानसात रुजवला। विशेषतः दुर्गम असलेल्या मांडणी आणि बोथाकोळी या नेटवर्क नसलेल्या गावांमध्ये तहसीलदारांनी प्रत्यक्ष हजर राहून कॅम्प मोडवर काम पूर्ण करून घेतले। तसेच रोहणा येथील पारधी वाड्यावर स्वतः थांबून प्रत्येक कुटुंबाची नोंदणी सुनिश्चित केली। या मोहिमेत तांडुळवाडी 125 कुटुंबे, हिंगणा उमरा 112 कुटुंबे, कोणती 108 कुटुंबे यांसह कासारखेड, वडजी, बेलुरा, गेरू, देऊळखेड, वहाळा, दस्तापूर, दोंदवाडा, धापटी, रोहणा, भेंडी आणि शेंद्री या गावांनी 100% उद्दिष्ट गाठले। या एकाच दिवसात एकूण 1053 कुटुंबांनी आपली माहिती डिजिटल पोर्टलवर स्वगणना नोंदवली। या ऐतिहासिक यशासाठी निवासी नायब तहसीलदार सोनाली भाजी भाकरे, जनगणना लिपिक सागर म्हस्के, विविध गावांचे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालकांनी अहोरात्र परिश्रम घेतले। 15 मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्वगणना अभियानात उर्वरित गावांनीही असाच उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार सुनील पाटील यांनी केले आहे। खामगाव तालुक्याचे हे डिजिटल मॉडेल सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे। माननीय जनगणना आयुक्त महोदया यांच्या निर्देशानुसार जनगणना कार्यक्रम 2026-27 सुरू झालेला आहे। त्या अनुषंगाने 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जास्तीत जास्त स्वगणना करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला निर्देश दिले होते की जास्तीत जास्त आपल्या तालुक्यामधली स्वगणना जर झाली तर अचूक माहितीसुद्धा येईल आणि जनगणनेचं कामसुद्धा सोपं होईल आणि सुलभ होईल। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या नायब तहसीलदार आहेत, निवासी नायब तहसीलदार सोनाली भाजी भाकरे, आमचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि या सर्वांनी आम्ही 25 गावं या कामासाठी निवडली आणि त्या गावामध्ये जाऊन आम्ही तलाठी असेल, माझा ग्रामसेवक असेल, माझा कोतवाल असेल किंवा माझा ग्रामपंचायतचा शिपाई असेल किंवा असे आमचे महसूल मित्र आहेत, या सर्वांना आम्ही मदतीला घेतला आणि आम्ही स्वतः गावामध्ये गेलो 8 तारखेला 8 मेला आणि त्या दिवशी आम्ही त्या गावामधील सर्व लोकांना तिथे आवाहन केलं की तुम्ही स्वतःहून तुमची स्वजनगणना करा। sc.census.gov.in या वेबसाईटला त्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं। तो OTP आला आणि त्याच्यानंतर त्यांची ती जनगणनेचं कामकाज सुरू झालं। याच्यामध्ये लोकांनी सुद्धा आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सरपंच असतील, माझे पदाधिकारी असतील, माझे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आहेत, यांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि साधारणतः 15 गावामध्ये आम्ही छोटे छोटे जे गाव आम्ही निवडले होते त्या गावामध्ये आम्ही तिथे स्वजनगणना 100% पूर्ण केली आहे। आणि अशाच प्रकारचा आम्ही माझ्या पूर्ण तालुक्यामध्ये गावामधील कर्मचारी असतील, माझे शेतकरी बांधव असतील, माझे शेतमजूर आहेत, माझे गावातले लोक आहेत, त्यांना मी आवाहन करतो आहे की त्यांनी या स्वजनगणना स्वतः करून घ्यावी। 15 तारखेपर्यंत त्याला वेळ आहे, 16 तारखेनंतर मग पुन्हा घरगणना कार्यक्रम होणार आहे। या अनुषंगाने पुन्हा विनंती करतो त्यांना की स्वजनगणना जर केली तर फार चांगल्या प्रकारे आपल्या जनगणनेचं काम होईल आणि सुलभ आणि चांगल्या प्रकारे आणि गतिशील जनगणना होऊ शकेल। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।